शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा शासनाकडून प्रयत्न सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून अनेक शेतकऱ्यांना जमीन मोजणी संदर्भात ऑनलाईन नोटीस आल्या आहेत। या ऑनलाईन नोटिसांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। मोजणी करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, हातात उसाचं कांड घेऊन त्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावू असा इशारा करवीर तालुका शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने दिला आहे। करवीर तालुका शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली। शक्तीपीठ महामार्गामुळे करवीर तालुक्यातील 18 गावातील बागायती जमीन बाधित होणार आहेत। शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन हिरावलं जातंय, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचं शासनाचं धोरण आहे। त्यासाठी आता शेतकऱ्यांना ऑनलाईन नोटिसा पोर्टलवर टाकल्या आहेत। त्यामध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी केली जाईल, त्यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं नमूद केलंय। पण मुळात या पोर्टलवरील या ऑनलाईन नोटिसा किती शेतकरी वाचतील याबद्दल शंका आहे। शिवाय प्रत्यक्ष नोटीस मिळाल्यावर शेतकरी तीव्र विरोध करतील हे लक्षात घेऊन ऑनलाईन तंत्र वापरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। पण पोर्टलवरील नोटीसचा सुगावा लागल्यानंतर अनेक शेतकरी आक्रमक झालेत। शक्तीपीठसाठी शेतजमीन मोजणीला येण्याचं अधिकाऱ्यांनी धाडस करू नये, अन्यथा अधिकाऱ्यांना उसाच्या कांड्यांनी फोडून काढू असा इशारा देण्यात आलाय। यावेळी ज्योतिराम घोडके, भगवान पाटील, कृष्णा साबळे, हिंदूराव पाटील, चंद्रशेखर मस्के, सरदार पाटील, पांडुरंग शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।